नेतृत्व सन्माननीय अजितदादा यांची जी अकाली एक्झिट होती, त्या एक्झिटचा एक मोठा परिणाम राज्याच्या निवडणुकीवर होणं स्वाभाविक होतं. जरी प्रचारामध्ये आम्ही उतरणार नाही असं म्हटलं किंवा राष्ट्रवादीने प्रचार सभा घेतल्या नाही, तरी सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी दादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे, तर ती लाट आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणं अत्यंत स्वाभाविक होतं. तर ते आपण गृहीत धरलेलं आहे. तर दुसरं असं आहे, की अशी सगळी लाट असताना सुद्धा मग भारतीय जनता पार्टीला जागा कशा जास्त मिळाल्या? तर एक तर भारतीय जनता पार्टीने ही लाट थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अ, म्हणजे हे मी खूप गांभीर्यानं आणि जबाबदारीनं नमूद करतेय, की भारतीय जनता पार्टीने अजितदादांच्या निमित्ताने जी एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रभर तयार होत होती, विशेषतः पवार कुटुंबाच्या संबंधाने, ती लाट कशी थोपवता येईल यासाठी जी वेगवान सूत्र हलवली आणि त्यांच्यासाठीच जणू काम करणारे तटकरे, पटेल सारखे लोक आहेत. ज्या तटकरे पटेलांनी अशी काही परिस्थिती निर्माण केली, की ज्या परिस्थितीमुळे सन्माननीय सुनेत्रा वहिनी यांना तो शपथविधी करावा लागला. तो शपथविधी त्यांनी करू नये असं मात्र माझं अजिबात म्हणणं नाहीये. कारण आपल्याकडे पुरुषाने निर्णय घेतले तर ते कर्तृत्ववान वगैरे म्हटले जातात. पण बाईने निर्णय घेतले, की मग प्रथा, परंपरा, संस्कृती सगळ्याच गोष्टी गारूड करायला लागतात. मला वाटतं, की सुनेत्रा वहिनींनी प्राप्त परिस्थितीत जो काही निर्णय घेतला, तो निर्णय योग्य होता. योग्य. काही प्रश्नच नाही. पण तसा निर्णय त्यांनी तेवढ्या घाईने घ्यावा, तो निर्णय घ्यावा, यासाठी जी परिस्थिती परिस्थिती. तयार झाली, ती परिस्थिती कोणी तयार केली? तर ती परिस्थिती पटेल तटकरेंनी तयार केली. पटेल तटकरेंनी कोणाच्या म्हणण्यावर तयार केली? तर माझं स्पष्ट म्हणणं आहे, की ती त्यांनी भाजपच्या म्हणण्यावर तयार केली. बरं. का भाजपच्या म्हणण्यावर तयार केली? कारण भाजपला एकाच वेळेला 2 गोष्टी करायच्या होत्या. एक, भाजपला काहीही करून ते विलिनीकरण थांबवायचं होतं. कारण पक्ष फोडण्यासाठी जो काही खटाटोप त्यांनी केला होता, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, 2 पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यासाठी भाजपाने जीवाचं रान केलं होतं. विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी सगळ्या प्रकारचे टीका सहन केल्या, पण 2 पक्ष फोडून दाखवले. 2 पक्षातले नुसते पक्ष नाही, कुटुंब तोडून फोडून दाखवली. ते पक्ष जर पुन्हा एकत्र येत असतील, तर ते भाजपला अडचणीत आणणारं होतं, एक. आणि दुसरं असं, की समजा तो शपथविधी झाला नसता, तर काय झालं असतं? तर कदाचित अजितदादांनी केलेलं काम, त्यांनी उभ्या केलेल्या एम-आय-डी-सीज, त्यांचे वेगवेगळे औद्योगिक प्रयोग, त्यांनी जोडलेली माणसं, त्यांनी मदत केलेल्या संस्था, त्यांनी दिलेल्या मुलाखती, अशा अनेक गोष्टी कदाचित 10 दिवस पुढचे माध्यमांनी चालवल्या असत्या. आणि त्या निमित्ताने एका अर्थाने राष्ट्रवादीची प्रतिमाही उंचावली असती आणि दादांची सहानुभूतीची लाट कदाचित अ, पवारांच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर करण्यासाठी मोठी कारक ठरली असती. आणि असं होणं हे भाजपला परवडणारं नव्हतं. त्यामुळे भाजपने एका दगडात 2 पक्षी मारताना ती सहानुभूतीची लाट कशी संपवता येईल आणि दादांच्या संबंधाने, दादाच्या कर्तृत्वाच्या चर्चा होण्यापेक्षा पवार लोक हे कसे सत्ता केंद्रीय आहेत, सत्ताभिमुख जास्त आहेत, हे ठसवण्याचा प्रयत्न तटकरे पटेलांच्या माध्यमातून केला. या सगळ्यांमध्ये चक्रव्यूहात अडकलेल्या सुनेत्रा वहिनी यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे होता? तर मला वाटतं, की कुठल्याही स्त्रीने म्हणजे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराने ज्याच्यासोबत त्यांनी 37 वर्षाचा संसार केलेला आहे. समजा तुम्हाला मला जेवढं दुःख होतं दादांच्या जाण्याचं, भलेही तुम्ही पत्रकार असाल, मी एका वेगळ्या पक्षातली राजकारणी असेल, त्यांचा आपला एक पैशाचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. परंतु काही लोक असतात, की जे राज्याचा रुबाब ठरतात. तसं एक रुबाबदार व्यक्तिमत्व गेल्यावर जर तुम्हाला मला इतकं वाईट वाटलं असेल, तर 37 वर्ष ज्या माऊलीने संसार केला, तिला किती वाईट वाटलं असेल? त्यामुळे लगेचच नाही, नाही त्यांनी असा निर्णय मला वाटतं, की त्या सगळ्या परिस्थिती त्याला भाजप कारक ठरली. भाजपने ठरवून अशी काही परिस्थिती निर्माण केली, असं काही दबाव यंत्रणा तयार केली, की त्यात त्यांना तो निर्णय घ्यावा लागला आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्याच राज्याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, तेव्हा आमची स्थिती पण गोंधळल्यासारखी होती, की प्रचार करायचा की नाही करायचा? अ, राष्ट्रवादीवर टीका करावी की नाही करावी? कारण अनेक ठिकाणी जी लढत होती, ती थेट राष्ट्रवादीच्या सोबत लढत होती. समजा आता धाराशिवसारखं ठिकाण आहे, सोलापूरमध्ये आहे अनेक ठिकाणी, अ, अकलूज आहे, कुर्डवाडी आहे, की जिथे आमची राष्ट्रवादीसोबत थेट-थेट लढत आहे. मग अशा वेळेला आम्ही प्रचार करावा की नाही करावा? कितीही स्थानिकची लोकं काही का असेनात, परंतु एक राज्याचं शीर्ष नेतृत्व गमावलेलं आहे. अशा वेळेला थोडी गोंधळाची स्थिती निर्माण होते.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.